वेडिंग एनिवर्सरी बोथ ऑफ यू। या ठिकाणी आम्ही आता आलेलो आहोत एक्सपिरिया मॉल मध्ये। नमस्कार, मी वर्षा आपल्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते। तर आजचा दिवस आहे रविवार 17 डिसेंबर। यापूर्वी मी तुम्हाला सांगितलं होतं आणि माझा सर्वात पहिले सुद्धा जो व्लॉग आला होता तो सुद्धा महेश आणि हर्षदाच्या वेडिंग ॲनिव्हर्सरीचा होता। तेव्हा मी गेलो होतो मालवणला, सिंधुदुर्ग किल्ला वगैरे मी तिथे पाहिला होता, रॉक गार्डन पण पाहिलं होतं। तेव्हापासून मी व्लॉगिंगची सुरुवात केलेली होती 2021 साली आणि त्यानंतर थोडे थोडे व्लॉग माझे येत होते। अजूनसुद्धा माझे व्लॉग येतच असतात आणि तुम्हाला ते आवडतात, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद। फक्त एवढंच सांगायचं आहे की तुम्हाला माझे व्लॉग आवडत असतील तर तुम्ही त्याला लाईक जे बटन आहे त्याच्यावर क्लिक करत जा आणि तुम्हाला त्याविषयी जे कमेंट करायचं असेल, आवडत असतील तर मला त्यामध्ये कमेंट सेक्शनमध्ये जाऊन कमेंट करा। त्यामुळे मला जास्तीत जास्त आनंद होईल आणि कोणी कोणी व्लॉग पाहिला आणि तुमची मतंसुद्धा मला जाणून घ्यायला मदत होईल। आज आहे महेशच्या लग्नाचा 3रा वाढदिवस। 2020 साली त्याचं लग्न झालं होतं आणि आता 2023 वर्ष चालू आहे, त्याच्या लग्नाचा 3रा वाढदिवस आहे। तर सेलिब्रेट करणार आहोत, घरच्या घरी करणार आहोत, पण दुपारी आम्ही आता जाणार आहोत खिडकाळेश्वरला। डोंबिवलीतील मला वाटतं 4-5 किलोमीटर अंतरावर असेल। तर या मंदिरात शंकराची पिंड आहे आणि खूपच नयनरम्य असं ठिकाण आहे, तिकडे आम्ही दर्शनाला जाणार आहोत। माझ्या घरून पहिले महेशकडे जाणार आहे, आईकडे जाणार आहे आणि यांचं सगळं आवरलं असेल, आमच्या मल्हारूचं आवरलं असेल तर सगळे निघणार आहोत एकत्र तिकडून। त्यानंतर जमल्यास आम्ही मॉलमध्ये पण जाणार आहोत, त्याच्यामुळे मुलं खूप हॅप्पी आहेत आज। एक गोष्ट महत्त्वाची सांगायची म्हणजे काल त्यांचा 12 वाजता छोटंसं ॲनिव्हर्सरीचं सेलिब्रेशनसुद्धा आम्ही केलं। महेशला आणि हर्षदाला श्रावणीने आणि विघ्नेशने सरप्राईज केक आम्ही ऑर्डर केला होता, तर त्याचीसुद्धा व्हिडिओ क्लिप या व्लॉगमध्ये शेअर होईल, तीसुद्धा तुम्ही नक्की बघा। आता आधी आईकडे जाते आणि तिकडे आता काय काय आज दिवसभरात आमच्या गमती जमती होतील, काय काय मजा आम्ही करू, तर ती तुम्हाला पाहायची असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघतच राहा। वेडिंग ॲनिव्हर्सरी बोथ ऑफ यू, हॅपी वेडिंग ॲनिव्हर्सरी बोथ ऑफ यू। थँक्यू। बाबा लरू रेडी झालेला आहे फिरायला जाण्यासाठी, मज्जा करण्यासाठी, छान छान मेकअप केला आहे आणि या ठिकाणी अजून महेशचं आवरलेलं नाही आहे, आरामात मोबाईल खेळणं चालू आहे आणि आम्ही सर्वजण रेडी आहोत। काय करतो विषय नेहमीप्रमाणे आणि मल्हारू तर रेडी आहे। तर या ठिकाणी आम्ही आता आलेलो आहोत खिडकाळीच्या महादेव मंदिरामध्ये। जवळजवळ आमच्या घरापासून ते यायला आम्हाला 25 ते 30 मिनटं लागली रिक्षाने यायला। मला वाटतं 4-5 किलोमीटरचं तरी अंतर असेल। आता इथे येऊन पोहोचलेलो आहोत। महेश आणि हर्षदा, बब्बू आणि अजून दुसऱ्या रिक्षात ते अजून आलेले नाही आहेत, ते आले की आम्ही एकत्र जाणार आहोत दर्शनाला आतमध्ये। आता विघ्नेचे पप्पा इथे पिता आहेत पंढरपुरी चाय। काय घेतलं? काय केक? शाव इथे बस। तर या ठिकाणी आम्ही दोघांनी आता पंढरपुरी चाय घेतलेली आहे। आता बघूया त्याची टेस्ट कशी, चांगली का टेस्ट? आणि मल्हार महेश येतोय तोपर्यंत इथे पोरांना थोडं खेळवायला घेऊन आलो, मग सर्व एकत्रच मंदिरात जाऊ दर्शनासाठी आणि विघ्नेश इथं झोक्यासाठी वाट बघतो।
तोंडात टाक ना ते खायचं आधी, मग झोका घे. दीदू जास्त नाही आतमध्ये. ठिकाणी सुंदरसं हे मंदिर आहे शंकराचं आणि खूप छान पद्धतीने आमचं इथे दर्शन झालं. त्या मस्तसा ब्रिज आहे आणि दोन्ही बाजूला तलाव आहे आणि सुंदर सुंदर कासव इथे पाहायला मिळतात. आणि महेश आणि हर्षदाचं इथे फोटो सेशन चालू आहे. ठिकाणी आता आमचं मंदिराचं दर्शन घेऊन झालेलं आहे खिडकाई मंदिरातलं आणि आता आम्ही रवाना होतोय. आमचं निघणं होत आहे ते म्हणजे मॉलकडे, एक्सपीरिया मॉलला जाणार आहोत. थोड्या वेळ विंडो शॉपिंगच करणार आहे, जास्त काही खरेदी करणार नाही, फक्त असं थोडं फिरून आणणार आहे. मल्हारूला थोडंसं आता बाहेर काढतो थोडं फिरायला, तर ॲनिव्हर्सरी पण आहे तर जरा फिरणं होईल म्हणून तर इथे जवळच्या जवळ एक्सपीरिया मॉल आहे तिथे आम्ही फिरायला जातो. ठिकाणी आम्ही आता आलेलो आहोत एक्सपीरिया मॉलमध्ये. मल्हारू पण आमचा फर्स्ट टाईम आला आहे ना, सेकंड टाईम आला आहे. ओके, सेकंड टाईम आलेला आहे मॉलमध्ये, म्हणजे त्याला माहिती आहे मॉल काय असतो, पण कदाचित त्यावेळी त्याला कळत नसेल. आता थोडं इकडे तिकडे पाहिल तो, तर एक्सपीरिया मॉलमध्ये आता जातो. आणि नेहमीप्रमाणे मल्हारने माझे केस पकडले, रोज पकडला आहे माझा. ओके, चलो आता आज जातो आम्ही मंदिरात जाऊन ना. चलो एक या ठिकाणी सुंदरसं क्रिसमसचं सेलिब्रेशन करण्यासाठी छानसं डेकोरेशन आहे क्रिसमसचं. छोटे छोटे मुलं बसलेले आहेत ट्रेनमध्ये. बबू 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 डगे 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 डगे. शाहू या विंडो मधून बघा मला. हाय. तर आता आमची ट्रेन चालू झालेली आहे. श्रावणीने आपली प्लेस बदली केली, ते बसली श्रावणी. फॅमिली ट्रेन. बबू शाहू इथे आमचा एक राऊंड संपलेला आहे. आमचा मल्हारू उड्या मारतोय. मल्हारू 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 दीदू मजा आली का? या ठिकाणी मॉलमध्ये कांस्य थाळीचं आहे, तर कांस्य थाळी पायाचा जो मसाज केला जातो कांस्य थाळीने तो आता आई ते करते. तर कांस्य थाळीचे भरपूर फायदे असतात. बरेच जण कांस्य थाळीने मसाज करतात, ते आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे. तर त्याचे फायदे तर तुम्हाला माहितीच असेल. तर या व्हिडिओमध्ये आपण पाहणार कशा पद्धतीने ते वर्क करतं.
कसं वाटतं? चांगलं वाटतंय का? फायदा वाटतोय? म्हणजे मसाजसारखं वाटतंय का? मसाज 10 मिनिटाचं वाटतं. आता सुरू झालेली आहे आमची विंडो शॉपिंग. काही फोटोज काढले आम्ही. स्टार्टिंगलाच क्रिसमसचं डेकोरेशन खूपच सुंदर होतं, तिथे फोटो काढले. त्यानंतर तिथे छोटंसं विंडो शॉपिंग करतोय. वाव, टॉयज. पिशवी होती ती मल्हारू. आम्ही मॉलमधून आता निघालेलो आहोत. फक्त थोडंसं फिरायला म्हणून, विंडो शॉपिंग म्हणून, मंदिराजवळ होतं म्हणून एक्सपिरियामध्ये आलो होतो. आता जातो घरी आणि ॲनिव्हर्सरी सेलिब्रेशन दोघांचं करतो. त्याच्यामध्ये फोटो काढा, ते ठेवून दे, नंतर आज करून देईल नवीन धाग्यामध्ये. हे साईडला जरा थांब. नाही डेंगलो ॲडिंगलो जो लावायचं खाली बस, नंतर तुला पण बाबलू बाबलू जर काढायला कंटिन्यू चालू. सांगते तुला नवीन जागेत बांधते, ऐकत नाही. तिकडे बघ. बस बघ आता तिकडे माऊला लावला का? माऊला ते काढत आहे पहिले. चला चला बोलूस. असं आडवं करतं का कोणी? हॅपी वेडिंग ॲनिव्हर्सरी बोथ ऑफ यू. अरे लांब करायचं विषू दिवाळी नाहीये. तसं नाही, मी इकडून. हा चालते. बस झालं थांब. अरे ते केक दिसत व्यवस्थित दिसत. कसं बघतोय ते बंद. वेलवेट खाव खाव. तर अशा पद्धतीने आजचं आमचं महेशचं आणि हर्षदाचं छोटंसं ॲनिव्हर्सरी सेलिब्रेशन तुम्हाला कसं वाटलं हे नक्की कमेंट करून सांगा. आणि व्हिडिओ आवडत असल्यास कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करायला विसरू नका. बाय बाय.